आज या इलेक्ट्रॉनिक युगामध्ये आपण मराठी भाषा आपल्याकडे सर्व साहित्य आहे, आपल्याकडे उपलब्ध आहे, वारसा आहे, संत परंपरा आहे, तरी आपल्याला जे काही आज पुस्तकं करतात, जसं लीनाजींनी म्हटलेलं आहे की पुस्तकं वाचणारे वाचक का कमी झाले, ते त्याच्यावर चिंतन होणं फार गरज आहे. आणि जे आपण साहित्य लिहितो, जे साहित्य लिहिलं ते साहित्य जुन्या काळात लोकप्रिय का होत होतं. तुम्ही पाहिलं जुन्या काळात आपल्या आजी वगैरे, आपल्या तुमच्या काकू काही असे असतील तर पाहिले असतील, जात्यावरची गाणी म्हणत होते, गुलाबाईची गाणी म्हणत होते आणि बरेचसे म्हणजे पावसात गाणे होते. प्रत्येक आपल्या घरात जेवढे उत्सव होत होते, प्रत्येक उत्सवामध्ये आपण गाणे गात होते ते. आणि काही पावसाचे गाणे, निसर्गाचे गाणे, ह्या गाण्याच्या माध्यमातून लहानपणापासून मुलांना त्या ऐकण्याची गोडी लागत होती. आणि आपल्याला त्या ओव्याच्या ओव्या आज पाठ आहे. त्यांना कारण काय की ते आपल्या घरात त्यावेळेस एक कुटुंब, एकत्र कुटुंब पद्धती होती, त्याच्यामुळे घरात कुटुंबात कोणी कोणी मोठं राहत होतं. आता एकच कुटुंब पद्धत निघाली, त्याच्यामुळे घरात मुलांना आजी आजी आजोबा नाहीत की ज्या गोष्टी सांगतील, त्या गोष्टीच्या माध्यमातून त्यांचं साहित्य रुजलं जात होतं. त्याची आज गरज आहे की आपल्या घरापासून हे सुरू झालं पाहिजे. नाही बरंच वेळा काय आता लोक, आम्ही गेलो कोणाच्या घरी तर म्हणतात आमचा मुलगा कॉन्व्हेंटमध्ये शिकतो, त्याला तुम्ही काही विचारा, त्याला मराठीबद्दल विचारलं की पोपट सांग, त्याला पोपट सांगता येत नाही. त्याला सांगा ते पॅरट म्हणजे काय, मग त्याला समजते की त्याला पोपट म्हणतात. म्हणजे हे आपल्या घरापासून सुरुवात आहे. तर तुम्ही प्रत्येक आपल्या घरापासून सुरुवात करा. नाही काही तर आपल्या घरात मराठी दैनिक लावा, व मासिक बरेचसे कमी झालेले आहेत, मासिक लावा. तुम्ही काही वर्तमानपत्र माहिती लावा, चांगले चांगले लेख वर येतात वर्तमानपत्रातून, तुम्ही वाचा तर तुम्हाला पाहून तुमचे मुलं प्रेरणा करतील आणि तेही वाचतील. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, लहान लहान गोष्टी ह्या निर्माण करणे फार गरजेचं आहे. वाचनालय खूप कमी झालेले आहेत. मी स्वतः एक वाचनालय चालवतो आणि त्या वाचनालयामध्ये प्रयत्न करतो की आपल्या भारतीय संस्कृती साहित्य तिथे जास्तीत जास्त ठेवता आलं पाहिजे. तसा आमचा उद्देश आहे. धार्मिक आम्ही सर्व ठेवतो त्याच्यात, कारण लोकांना साहित्य मोफत जरी असलं तरी वाचनाची गोडी कशी लागेल. इलेक्ट्रॉनिक मीडिया कामाचा आहे. आज आपण इथं जमतो, एक काही संवाद साधतो, हा त्या मॅडम त्या म्हणजे मॅडम आपल्याला सांगतात, त्याचं कारण हेच आहे की इलेक्ट्रॉनिक मीडियाच आहे. पण याचा अर्थ हे नाही की साहित्य वाचल्याने गेलं पाहिजे. वाचण्याकरता पुस्तक विकत घेणं जरूर आहे आणि पुस्तक लिहिणं जरुरी आहे. आणि तुम्हाला सांगतो की कोणताही लेखक जेव्हा एक ओळी लिहितो, 4 ओळी लिहितो, कथा लिहितो, कादंबरी लिहितो, त्याचा जो काही प्रकारचं साहित्य लिहितो ते इतकं सहज नाही आहे. त्या लेखकाच्या वेदना हा लोकांपर्यंत सहज सोप्या भाषेत कशा पोहोचतील याच्याकडे त्याला काय काय वैचारिक तणाव त्याच्यावर येतो, त्याच्यामध्ये मी तुम्हाला 2 ओळी सांगणार आहे. किसी के मस्तिष्क में जब विचारों का तनाव होता है, किसी के मस्तिष्क में जब विचारों का तनाव होता है, तब उससे कलम का कागजों की ओर झुका होता है, तब उससे कलम का कागजों की ओर झुका होता है. भीतर की आग को शांत करने के लिए ही लेखक की, भीतर की आग को शांत करने के लिए लेखक की आत्मा पर बराबर किसी चीज का दबाव होता है. जब आपके आत्मा पर कोई चीज का दबाव पड़ता है, विचारों के अंदर जो क्रांति आती है, तब जाके आपकी कोई रचना ये पेपर पर उतरती है. तो इसलिए कोई रचना किसी की लिखी, उसने चाहे कोई भाषा में हो, चाहे मैं साहित्य को मेरी नजर देखूंगा, लेकिन लिखने वाले ने अपनी भाषा लिखना चाहिए. साहित्य की विधाएं ये जो है, आपने शायद सुना होगा, साहित्य की विधाएं बहुत है, लेकिन ये मत समझो कि उसने विधा में लिखा तो मैं अपनी दिल की बात लिख सकता नहीं. आप अपनी मन की भावनाएं जो है वो भावनाएं लिखिए, उसको शब्दों में कोई उसका कुछ भी अर्थ निकाले. आपने कुमार विश्वास को तो सुना होगा ना, कोई दीवाना कहता है, वो उसका जो फेमस 4 लाइन है वो चलती है, लेकिन आपको मालूम होगा कि वो गजल के मीटर में नहीं बैठती. उसको कई बार उर्दू मुशायरे में बोला गया कि आपकी कविता मीटर में नहीं है, तो उन्होंने उसको बहुत बार उत्तर दिया था कि भाई हमारा स्विमिंग पूल है तो हम हमारी चड्डी पहन के जाएंगे, ऐसा एक आया था टीवी. तो ये बात है कि आपका साहित्य जो है वो लोगों तक कैसा लोकप्रिय होगा ये जरूरी है. उसको विधाओं का आप भूल जाओ, वो बहुत आगे की बात है. तो ये बहुत जरूरी है. और मैंने जो आज पुस्तक प्रकाशन आज कम हो रही है, यहाँ पर देखने को कमी नहीं. पुस्तक प्रकाशन होना ये काफी जरूरी है. इसके लिए मैं प्रज्ञापन से चाहूंगा कि कोई ऐसा एक निजी एक फंड जमा करे कि जिसके माध्यम से आप साहित्यकारों को पुस्तक प्रकाशित करने में कुछ मदद कर सके. हम लोग साहित्य के सम्मेलनों के माध्यम से कुछ निधि जमा करिए, कुछ डोनेशन के माध्यम से, स्पॉन्सरशिप के माध्यम से, और वो निधि अगर जमा होगा तो यहाँ पर बहुत से लोगों के पास कई लोग मुझसे मिलते हैं की सर आमच्याकडे मटेरियल खूप आहे पण आमच्याकडे प्रकाशनासाठी जमून नाही आलं, तेवढं फायदा करू. मी माझ्याकडून काय प्रयत्न करतो, पण ते पुस्तक म्हणजे महिलांना भरपूर प्रॉब्लेम येतात किंवा
प्रकाशन कोण भेटेल, त्याच्याकडे जायचं कसं, अप्रोच कसं व्हायचं, कुणाशी संपर्क करायचा, मग त्याला साहित्य कधी द्यायचं, प्रस्तावना कोणाची घ्यायची, त्याच्यावर लेख कुणाची घ्यायची, असे भरपूर अडचणी येतात. तर त्यामुळे पुस्तक प्रकाशनाला आपण जास्तीत जास्त सहकार्य कसं करू हे प्रक्रिया मंच ठरवलं पाहिजे. आणि तुम्ही जे पुस्तकं लोकांचे साहित्यकारांना इथपर्यंत आणता, पण त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन जास्तीत जास्त कसे होईल आणि जास्त पुस्तकं उपलब्ध कशी होतील या दृष्टीने आपण प्रयत्न केले तर निश्चित रूपे साहित्याची आपली अजून सेवा खरी सेवा होईल. तर मी पुस्तक प्रकाशनाबद्दल सांगतो, प्रकाशन होणं कोणत्याही साहित्यकाराने एक पुस्तक येते ते सहज येत नाही. तर ते कसं येते त्याच्याबद्दल मी सांगतो मला. कितनी स्मृतियां वेदनाओं की गलियों से गुजरती है, कितनी स्मृतियां वेदनाओं की गलियों से गुजरती है, शब्दों के भाव सहन करके रचना कागजों पे उतरती है, शब्दों के भाव सहन करके रचना कागजों पर उतरती है. बरसों साहित्य की साधना के करने के बाद ही, बरसों साहित्य की साधना करने के बाद ही किसी कलमकार की पुस्तक हमें हमारे हाथों में उतरती है. तो आपकी एक पुस्तक किसी के हाथ में आना वो तो आपकी कई वर्षों की साधना है, तपस्या है. तो वो उस दृष्टि से इस तपश्चर्या में प्रज्ञा मंच जो चाहेगा, जो हम लोगों वाले देगा, वो हम लोग आप लोगों को सहयोग देने के लिए तैयार है. अच्छी अच्छी पुस्तकें आपकी प्रकाशित हो. मैं गजानन महाराज गांव से आया हूँ, संत गजानन महाराज से मैं चरणों प्रार्थना करूंगा. इसी तरह आपका साहित्य का जो है, यहाँ पर जितने कलमकार यहाँ आए हैं, उनकी कलम को साहित्य में प्रकाश मिले, आपका नाम, आपका गौरव ऊंचा हो. पहले जितने जो नए लोग हैं उनको मैं तो कई सम्मेलनों में अध्यक्ष रह चुका हूँ, कई सम्मेलनों में गया और हमारे खुद से भी कई ग्रुप है और मेरा साहित्यिक का खुद का पेपर भी, न्यूज पेपर भी है. तो मैं चाहता हूँ कि ज्यादा से ज्यादा साहित्य कैसे लोगों का प्रकाशित हो, कैसे आपको खुशी मिले. शायद पनवेली का एक तुटकी पार्टी रिलीज थी, वो बोले की वो शिक्षक आहे, मैं खूप शिक्षिका आहे पण माझं काही साध्य होत नाही, आमचं काही बजेट बसत नाही, मग आमचं पुस्तक कसं येईल, तर तुम्ही आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा की माझी पुस्तक प्रकाश होईल. म्हणजे महिलांना खूप मोठा प्रॉब्लेम आहे, तर त्याकरता महिलांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावा. आणि दुसरं तुम्ही पाहिला, जेव्हा साहित्य संमेलनामध्ये आपण जातो तिथं आपण पाहतो कसे आजकाल राजकीय लोक त्याला घुसत चाललेले आहे आणि त्याच्यामुळे मंचावर साहित्यकाराचा दर्जा कमी, साहित्यकाराचा सन्मान कमी होतो आणि राजकीय लोकांचा जास्त होतो. आता राजाश्रय तर हे आहेच आहे, परंतु राजाश्रय असल्यास सुद्धा ज्या सरस्वती पूजक जे लोक आहेत त्यांचा सन्मान कमी व्हायला नाही पाहिजे असं मला वाटते. की त्यांचं माना त्यांचं झालं पाहिजे, की आपल्या मंचावर आले पाहिजे, ते आपले अतिथी म्हणून आले, अतिथी त्याला स्वागत करा, पण आपल्या लोकांना कमी लेखू नका. त्यामुळे राजकारण हे साहित्याच्या मंचावर कसे येतील किंवा राजकारण जर आला तर त्याला सांगायचे की तुझे राजकारणाचे पायदान जे आहेत ते दरवाजा बाहेर काढ आणि इथे येताना एक साहित्य रसिक म्हणून मंचावर येईल, असं आपण विनंती केली पाहिजे. असं माझं वैयक्तिक मत आहे. प्रत्येकाला वेगळं असू शकते. तर मी त्याच्यामुळे आपली ओळी समोर माझ्या शब्दाला विराम देणार आहे. साहित्य के आड़ में नफरत का व्यापार मत करो, साहित्य के आड़ में नफरत का व्यापार मत करो, मूर्तियां बनाकर महापुरुषों का अवतार मत करो, मूर्तियां बनाकर महापुरुषों का अवतार मत करो. भौगोलिक सीमा और भाषाओं में साहित्य को मत बांधो, भौगोलिक सीमा और भाषाओं में साहित्य को मत बांधो. इस कलम को जात पात का ठेकेदार मत करो. आप सभी का पुनश्च आभार. आयोजक जिन्होंने सुंदर आयोजन किया उनका उद्देश्य आभार. यहाँ